आज ना गावाने एक दुःखद घटना घडली. आमच्या गावांची म्हणजे माझ्या आईची मैत्रीणच आहे गीता मडवी. तिचं आज निधन झालं, वारले ते. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप वाईट झालं, रक्षाबंधनच्या दिवशीच वारले. वेलकम वेलकम वेलकम. गुड मॉर्निंग. कशात मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असताना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये KSK दाजू चॅनलवर. आज ना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे. तर तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि आगळी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे. म्हणजे आम्ही काय काय ठरवलंय, रक्षाबंधनचं काय काय करायचं आहे, तो बघा तुम्ही हा ब्लॉग पूर्ण. आणि माझी सांगते तुम्हाला, माझी सख्खी बहीणच नाही आहे, पण माझ्या काकाच्या 10-11 बहिणीशी आहेत. 2 मामाच्या पोरी आहेत, बहिणीशी आहेत 10-12. तरी सख्खी बहिणीशी कमी नाही केली. आता ते येतील, सकाळी जायले. संध्याकाळचा आमचा प्रोग्राम आहे नारळी पौर्णिमेचा. तर या व्हिडिओ तुम्हाला दोन्ही बघायला भेटतील. तर बघा, आता एक एक येतील. तयारी केले पण नाश्ता करू. साबुदाण्याची खिचडी आहे. उपवास आहे ना, श्रावण सोमवारचा 3रा सोमवार आहे. ही अंकिता आहे, डॉक्टर अंकिता. राखी मला बांध रक्षाबंधन आज, रक्षाबंधन आज. मी भाऊ नाग तुझा, हात बघ माझा. राखी शिवाय सांग, शोभेल का कसा. राखी सुंदर सुंदर हवी, सर्वापेक्षा वेगळी हवी. मित्रामध्ये माझ्या मिरवायला हवी. राखी मला बांध रक्षाबंधन आज, रक्षाबंधन आज. रक्षाबंधन आज. ठरवलं बहिणीशी बोलायचं, त्याचं होईल ते सगळं. कारण की मी पण एक इंट्रोवर्ट आहे, मला बी लवकर जमा नाही. आमचे गावात रेवूनची बी आम्ही जास्त बोलू नाही, नेला लगेच. तरी अजून येतील ना, त्यांच्याशी बोलून बघू आपण ज्ञानात बोलायचं आहे. पण मी पण लवराला असतो, तेवढं त्याबी लागतं. तेव्हा त्यांचं बी असं कॅमेराशी हे नाही, संबंध नाही. कॅमेराशी फेस नाही गेला बहिणीचाही, म्हणून त्या बी कॅमेऱ्याने आला नको बोलते. 2 तास आधी बाहेर गेलतो, म्हणाला बहिणीचं येऊन गेले असतील, कोण नव्हते आले. आता ना मी त्यावरून चाललं आमच्या नारळी पौर्णिमेला. मंदिरावरचे मिरवणूक निघणार नारळाचे. ते केले गेले नारळा का तू उभी गेले. ते काय नाही, याच्यावरती आता घालायची आहे टोपी, ती ठेवली खिशन घालून. नंतर आलो आता, चला ते जेल दाखवत आहे.
माजी खासदार संजूजी नाईक साहेब हे नारळ वाढून या कार्यक्रमाची सुरुवात करतो। एकविराव नाते की परंतु यादी कमी दिलेली आहे। जर काय कोणाचं नाव नाही आलं तर माझा नाही दोस्त तर लिहिणार तो। एकूणच सगळ्या दिवाळ कुलीवाड्यातील बंधू आणि भगिनी माझा बोलला आता जेटी बांधून देणार आहे पूर्णपणे माझं होईल ना नक्कीच होणार आहे। आपला दादाचा वादा आहे तुझाच नाही म्हणत गणेश नाईकला नाही मुंबईचा शिल्पकार बाबू जॅकेट घाल ना तुला घालायला दिलंय ना याला ना दादाने लाईफ जॅकेट दिलं घालीच नाही बघ बघितलं आमच्या आहेच घरापोची तर दादा आहे ते बोलतो संजीवनी साहेबांना आणि गणेश नाईक साहेबांना रक्षाबंधन गावाचे यशू आले आमचे सीट लॉक का रस्ता आता बांधलेला आहे मस्त आतमध्ये झाला त्या बाजूचा एक रस्ता आहे ज्याला तो आम्हाला जाळ ठेवलाय पण आता माझं पण सणाचं आम्हाला अशी थोडं जावाला दिलंय जावं बोलता झाड मस्त आता आहे अरे जे मी केलं ते कोणी केलं नसल जिंदगी नोव्हेंबर मध्ये 11 नोव्हेंबरला जेमिनी कोणा घेतलं विकलं राज बाकी करून नेली पण अजूनपर्यंत जिंकला असा बघितलं खाली
उपस्थित आहेत आदरणीय आणि संतू दादा पाटील म्हणजे बक्षीस कोळी आणि त्यांनी लिहिलेलं गाणं होतं मंडळी, बाकीची आठवत नसते पण कावळा पिपिरी वाजवतोय मामा मामीला, बाकी नाही बोलत. हे गाणं सुद्धा शाहीर बुधाजी पाटलांनी लिहिलं होतं, जे आज आपण पहिलं कोळी गीत म्हणतो, परंतु त्याच्या आधीही कोळी गीत लिहिली गेली. तर मी म्हणतो नॉस्टॅल्जिया घेऊन येतो, त्याच नॉस्टॅल्जिया बजावली आणि नवी मुंबईला सुसज्ज बनवण्यासाठी आदरणीय आयुक्त कैलासजी शिंदे साहेबांचा कहीं भी विदेश में चलेगा, कहीं चलेगा, लेकिन इसमें जो मजा है जो कार्यक्रम संपला काय? हा कार्यक्रम संपला का? इंस्टाग्राम लाईव्ह नाही, व्हिडिओ ब्लॉग आहे. अरे यार गुड गुड. कार्यक्रम संपला नाही, कार्यक्रम संपला नाही अजून. आपली आरती बाकी आहे, कारण की त्या कार्यक्रमाची शेवट आपण आरतीने करतो आणि जो दर्या सागराला आपण नारळ अर्पण करणार आहोत, त्या नारळाची पूजन केलं जाईल आणि आरती केली जाईल. त्यानंतर हा नारळ मात्र दर्यामध्ये सोडला जाईल आणि नारळी पौर्णिमेनिमित्ताने, रक्षाबंधन निमित्तानं
या ब्लॉगला भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणखी खूप चांगल्या पद्धतीचं आगरी कोळी संस्कृती दाखवण्याचं काम सध्याच्या घडीला आमचा मित्र करतोय. तर या ओवी पाटीलचा जो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता, तसं मी मगाशी जो उल्लेख केला होता की महाराष्ट्रभर सगळ्यांना वेळ लावला होता, त्याच व्हिडिओने ओवी पाटीलला प्रसिद्ध केलं मी म्हणेल. आणि तो प्रसिद्ध करणारा व्यक्ती आज आमच्या सोबत आहे. आणि खरंच असे व्हिडिओज क्रिएटर फार महत्वाचे असतात, कारण की यांच्याचमुळेच आमच्यासारखे कलाकार पुढे येतात. आणि आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. खूप चांगली माहिती तुम्हाला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला आता वरती नारळसोराला जाऊ वरती. आता आरतीला सुरुवात होईल. थँक्यू व्हेरी मच. आज दिवा अरे जे मस्त एन्जॉय कर, झोप मस्त.